आता ते आजी दादा कुठून आणला मदतच घेतला ते आजी दादा काय करत देऊ पण घ्याय ना का आमच्यावर बसायला घेता का अरे तुम्ही तिघजण मिळून घ्या ना तुझं विरोधक नाही आले तर नाही आले आणि तुम्ही तिघजण मिळून घ्या तुम्हाला सत्तेवर बसेल तुम्ही सत्तेवर वाढलात ना मग तुम्ही दुसऱ्याला काय विचारता घ्या ना निर्णय तुम्ही द्यायला लगेच झटपट सगळे सुविधा आरक्षण माननीय जरांगे पाटलांना राजकारणात आणण्यासाठी हा मजबूर करण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा की जे रॅली काढणं लोक जमा करणं आणि इतक्या दिवसापासून आरक्षण उपोषण करणं हे जे चालू आहे आणि हा मराठी समाज आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. त्या शंड नेते निर्णय घेत नाही त्यामुळे आम्हाला फक्त हे आजचे दिवस बघायला आलेले आहेत आम्हाला असे महिनाभर वेळात त्यांनी मागून सुद्धा काही केलं नाही आणि आज 2 दिवसापासून त्यांनी मिटिंग लावलं का आमच्या आरक्षणाचा विरोध केला तर तुम्हाला आम्ही पाडू शासन फक्त काय करतो वेळ मारून तर आमच्याकडे बघायला लागलं त्यांना वाटतं मॅनेज होईल. माननीय जरांगे पाटलांना राजकारणात आणण्यासाठी हा मजबूर करण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा की जे रॅली काढणं लोक जमा करणं आणि इतक्या दिवसापासून आरक्षण उपोषण करणं हे जे चालू आहे तर सरकार हे जवळपास सरकारचं असं म्हणणं आहे की यांनी राजकारणामध्ये उतरावं आणि यांचा सरकारचा नेस्तनाबूत सरकार करावं असं जर सरकारची अपेक्षा असेल तर निश्चितच त्याप्रमाणे मराठा समाज त्या जे आमदार लोक आहेत खासदार लोक आहेत यांना सगळ्यांना एकजुटीने पाडतील आणि नवीन मराठा समाजाची लोक आणि इतर जे मराठा समाजाचे लोक सपोर्ट करतील त्या जातीच्या लोकांना निवडून त्यांना आमदार करतील. हे एक असं विध आहे एक असा संघर्षातून एक नेतृत्व उभं राहिलंय हे प्रत्येक मराठी समाजाची एक अशी भावना निर्माण झाली की आजपर्यंत आपण फक्त लढलोत आपल्या मुलाबाळाला काही भविष्य भेटलं नाही भविष्यात आज त्यांच्या शिक्षणासाठी हे जे उभं आहेत आज लहान मुलापासून तर एकदम वृद्ध माणसं इथं आलेले आहेत ह्या का बीडच्या सभेला आज हे प्रत्येक मराठी समाजात एक खतखत निर्माण झालेली आहे की आमच्या मुलांना शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे. अनेक प्रश्न आहेत समाजाचे मागासलेपणा आहे गरीबाला कच्चे घर आज 80% समाज हा कच्च्या घरात राहतो मराठी समाज आणि जवळजवळ 70% लोक हे आज आमच्या गेवराई तालुका असो बीड जिल्हा असो इथं ऊसतोड कामगार म्हणून हे काम करतात. त्यांच्या मुलाबाळाची कसली पाठीमागे 6 महिने ते मुलाबाळाला टाकून ऊस तोडतात असा हा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यातले हे जे दिसतो जनसागर हा काही कोणी बोलून आणलेला नाहीये. हा प्रत्येक मराठा स्वतःच्या मनाने भाकरी बांधून सकाळी आपल्या घरून निघून आलेला आहे त्याच्या दादाच्या याच्यावर आणि हे चित्र आणखीन बी सरकारने ह्या समाजासाठी जे काही करता येईल ठोस भूमिका घेऊन हे वादळ शांत केलं पाहिजे आणि दादानी जे काही हा लढा उभारलाय हा वैयक्तिक त्यांचा काही स्वार्थ नाहीये हा समाजासाठी त्यांनी एक संघर्ष केला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण करून इतके दिवस दादाचा हा इतिहास आहे की दादा इतिहास दादाच्या नावाने एकदा तयार होणार आहे ह्या महाराष्ट्रात आणि हा मराठी समाज आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. लोकसभेला जरांगे फॅक्टर चालला नाही लोकशाहीत कामावर मूल्यमापन होत असते उमेदवाराचं आणि समाज 40 वर्ष झाले हे पाहतोय कोणी काय विकास केलाय. आज बी जिल्ह्यात रेल्वे सारखे इतर प्रश्न आहेत यासाठी लोक संघर्षच करतात वाटच पाहतात आम्हाला हे येणार आहे आम्हाला तिथं कॉलेज मिळणार आहे आजही मुलाला शिक्षणाला फीस भरावं लागते समाजातल्या विकास काय झाला यांच्यासाठी ठोस काय केलं असं त्यांनी जाहीर सांगावा. आम्ही जिल्ह्यात या समाजासाठी आमच्या काळात इतकं केलं यांच्यासाठी इतकी निधी दिली या समाजासाठी गरिबांसाठी. मराठा आरक्षण म्हणजे एक आमचा महत्वाचा मुद्दा आहे आणि आज जे आमचे नेते जे आहेत ते शंड आहेत त्या शंड नेत्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या आया बहिणीला रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या लहान मुला छोट्या मुलांना रस्त्यावर उतरावं लागतंय. त्या शंड नेते निर्णय घेत नाही त्यामुळे आम्हाला फक्त हे आजचे दिवस बघायला आलेले आहेत आम्हाला असे. आमचे पहिलं बलिदान आमचं कल्याणवासी अण्णासाहेब पाटील नंतर कितीतरी बलिदान गेलेत तरी सुद्धा आणखीन मी नेत्यांना झोप त्यांची झोपेतून उठलेली नाही. ती मराठा खूप थंड आहे शांत आहे मराठा पण तेवढाच उद्रेक सुद्धा मराठाचा होऊ शकतो हे सुद्धा सरकारने ओळखून घेतलेलं आहे. आता म्हणजे महिनाभर त्यांनी वेळ मागवला महिनाभर वेळात त्यांनी मागून सुद्धा काही केलं नाही आणि आज 2 दिवसापासून त्यांनी मिटिंग लावलं होता त्या मिटिंग मध्ये काहीही त्यांचं आणखी तथ्य निघालेलं नाही त्यांचं. तर मी सांगू शकतो की नेत्यांनी ही आता हे आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे नुसते नाटक करायला फक्त 1 महिना द्या 2 महिने द्या आता ते आजी दादा कुठून आणला मदतच घेतला ते आजी दादा काय करत देऊ पण घ्याय ना का आमच्यावर बसायला घेता का अरे तुम्ही तिघजण मिळून घ्या ना तुझे विरोधक नाही आले तर नाही आले आणि तुम्ही तिघजण मिळून घ्या तुम्हाला सत्तेवर बसेल तुम्ही सत्तेवर वाढलात ना मंत्री आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हीच आहेत
मग तुम्ही दुसऱ्याला काय विचारता? घ्या ना निर्णय तुम्ही, द्या लगेच झटपट. सगळे सोयरे आरक्षण लगेच झटपट तुम्ही देऊ शकता, पण ते त्यांची इच्छा नाहीये. इच्छाशक्ती या विरोधकाची बी नाहीये आणि शासना सत्ताधाऱ्याची सुद्धा इच्छाशक्ती नाहीये. विधानसभेमध्ये दादाजी आम्हाला आदेश देतील, बाप तो बाप म्हणतात ना, बाप तो बाप रहेगा, तसं आमचं काम राहणार आहे. विधानसभेत जे जे चांगले चांगले म्हणतात का आम्ही आहेत म्हणून, तर दादानी जे आदेश दिला समजा यांना हे करा, तर तेच आदेश. आणि कुठलाही ते मंत्री मग मराठा बघणार नाही आम्ही, काहीच नाही. दादाचा शेवट अंतिम आदेश राहणार आणि आम्ही पूर्ण मराठा समाज तोच आदेश पाळणार. जरांगे पाटलाच्या बाजूने आहेत की नाही माहिती आहे. खासदार आणि आमदार मराठा समाजाचे आहेत, परंतु ते प्रत्येक पक्षामध्ये विखुरलेले आहेत. ते पक्षाच्या नेतृत्वाखाली दाबले गेलेले आहेत. ते फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वार्थ पाहतात. गेली 60-70 वर्षापासून या 30% मराठा समाजामुळे सर्वसामान्य 70% मराठा समाजाला अन्याय सहन करावा लागत आहे. म्हणून आता एक सर्वसामान्य फाटका माणूस आमचा पुढे आलेला आहे. कुठलाही मॅनेजपणा नाही, कुठल्या जीवाची पर्वा न करता तो आला आणि त्याच्या मागे 70% समाज उभा टाकलेला आहे. जरांगे पाटलाने असं ठरवलेलं आहे की सर्व समाजाला विचारून, दलित समाज, मुस्लिम समाज आणि सर्वसामान्य मराठा समाजाला विचारून उमेदवार टाकायचे का आपल्या आरक्षणाला जे विरोध करतात ते पाडायचे. मग ते मराठा समाजाचे असतील किंवा इतर कोणत्याही समाजाचे असतील. जर आमच्या आरक्षणाला तुम्ही सपोर्ट केला तर आमचा समाज तुम्हाला सपोर्ट करणार. आमच्या आरक्षणाला तुम्ही विरोध केला तर तुम्हाला आम्ही पाडू. आणि तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की शासनाची इच्छा नाहीये, शासन फक्त वेळ मारून येते. आमच्यावर किती वेळ आहे अशी. आमचा समाज कष्टकरी शेतामध्ये काम करून रोज रोज तो कमवून इथं येतो. इथं यायचं म्हणजे कामधंदा बुडून येतो, अतोनात नुकसान होतं. महिला आमच्या, तरुण मुलं आमच्या रस्त्यावर आहेत. शासन फक्त काय करतं, वेळ मारून नंतर आमच्याकडे बघायला लागले. त्यांना वाटतं मॅनेज होईल. यानंतरचा मुख्यमंत्री जो जरांगे पाटील म्हणते तोच मुख्यमंत्री हा आमच्या ओबीसी मधूनच आरक्षण समाजाला आम्हाला नंतर जरांगे पाटलाच्या माध्यमातून आम्ही घेऊ. त्याच्यामुळे आम्ही आता ठाम जरांगे पाटलाच्या मागे आहे. आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. या गोष्टीवर कुठलीही तडजोड सर्वसामान्य मराठा समाज करणार नाही. जो जरांगे पाटलाचा आदेश आहे तोच आमचा आदेश आहे. शासनाने शाणा व्हावा. 13 जुलैच्या नंतर शासनाने कुठलीही कमिटी, पळापळी, हैदराबाद गॅजेट हे न बघता शिहार काढावा, निर्णय घ्यावा. तो निर्णय घेऊन सर्वसामान्य मराठाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावा. तरच या पुढाऱ्याला येत्या काळात जनतेमध्ये गावागावामध्ये फिरायला चान्स आहे. अन्यथा या पुढाऱ्याला गावामध्ये फिरण्याचा कुठलाही चान्स नाही आणि या पुढाऱ्यामध्ये हिंमतही राहणार नाही की इथून कुठल्याही गावामध्ये फिरण्याची. फक्त आणि फक्त जरांगे पाटलाचा आदेशच या महाराष्ट्रामध्ये चालणार आहे इथून पुढे. या आपल्या माध्यमातून सांगू शकतो. धन्यवाद.